पेनमध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू. पेनमध्ये 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळलाय. लैंगिक अत्याचारानंतर खुनाचा संशय, एक संशयित ताब्यात. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती. कुटुंबीय आणि ग्रामस्थ तिचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस, श्वान पथक आणि शोध पथक घटनास्थळी दाखल झालं. शोध मोहिमेनंतर वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी होते. रायगड जिल्हा अधीक्षक कांचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून प्राथमिक तपासाच्या आधारे किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेण्यात आलाय. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शवविच्छेदन अहवालानंतर गुन्ह्याचं नेमकं स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेनला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्षीय मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे. त्याचा पत्ता मिळालेला नाहीये. त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी. सगळे जे आदिवासी वाड्यातले लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली. त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल. प्रिलिमिनरी माहितीच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे.